मेडिटेशनची जादूगिरी. लेख आहे आत्मा आणि परमात्मा. नेहमीप्रमाणे आम्ही पुन्हा गच्चीवर जमलो. किशोरदा म्हणाला, ताई, काल आपण आत्मिक ऊर्जा याबाबत बोलत होतो, त्याविषयी आणखी माहिती सांगा ना. काकू म्हणाल्या, हो, आपण सांगत होतात की मन, बुद्धी, संस्कार मिळून एक शक्तिशाली ऊर्जा बनते, त्याला आत्मिक ऊर्जा म्हणतात. मी म्हणाले, हो, ही आत्मिक ऊर्जा म्हणजेच प्राण ऊर्जा अर्थात सोल एनर्जी असते. इतका वेळ शांतपणे ऐकणाऱ्या आजी म्हणाल्या, हा आत्मा नेमका असतो कुठे? मी म्हणाले, हो, हा विषय आपला राहिलाच आहे. आज आपण याची सविस्तर माहिती घेऊयात. आत्मा एक अति सूक्ष्म चैतन्य शक्ती आहे आणि ती दोन भुवयांच्या मध्ये, कपाळाच्या मध्यभागी, आत मेंदूच्या मध्यभागी विराजमान असते. आत्मा शरीराला चालवत असतो. आत्माच डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, मुखाने बोलतो, पंचेंद्रिय कर्मेंद्रियाद्वारे कार्य करतो. आत्म्याचे स्वरूप दिव्य ज्योतिबिंदू स्वरूप असतं. त्याला झगमग करता दिव्य सितारा असंही म्हटलं जातं. या आत्मिक शक्तीमुळेच माणूस जिवंत राहतो. आत्म्याने शरीर सोडलं तर सर्व निर्जीव होऊन जातो. त्यालाच मृत्यू असं म्हणतात. अनेक शास्त्रज्ञांनी आत्म्याचे अस्तित्व सिद्ध केलं आहे आणि असंही म्हटलं आहे की आत्मिक शक्ती जेव्हा क्षीण होते तेव्हा माणसाच्या जीवनात अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होतात. आजारपण, चिडचिडेपण, नातेसंबंधातील कटुता, व्यवसायातील अपयश असे अनेक प्रश्न समोर येऊ लागतात. त्यातून दुःख निर्माण होतं. किशोरदा, परंतु मग ही आत्मिक शक्ती वाढवायची कशी? मी, एकतर आपण स्वतःच विसरलो आहोत की आपण एक आत्मा आहोत. आपण स्वतःला शरीर समजत असल्यामुळे अर्थात देहभानमध्ये आल्यामुळे ही आत्मिक शक्ती क्षीण झाली आहे. त्यामुळे सर्वात आधी आपण मी आत्मा आहे याचं भान ठेवायला हवं. काकू, आणि हो ताई, मला असं वाटतं की आपण आत्म्याला बॅटरीची पण उपमा देऊ शकतो. जसं आपण मोबाईलची बॅटरी चार्ज करण्यासाठी चार्जरचा वापर करतो, तसं यासाठी पण काही चार्जर असेल ना. मी, हो, आत्मारूपी बॅटरी जर परमात्मा या चार्जरला जोडली तर ती नक्कीच चार्ज होईल. आजी, मला काही समजत नाही आहे. समोर बसलेल्या सर्वांकडे पाहून आजी म्हणाल्या, तुम्हाला समजतंय का? मी, हो, जरा अवघडच आहे हे समजायला. या सगळ्या बाबी राजयोग मेडिटेशनचा 7 दिवसाचा कोर्स केला तर स्पष्ट होतात व सहज समजतात. तुम्हा सर्वांना विनंती आहे की आपल्या जवळच्या ब्रह्माकुमारी सेंटरला जरूर भेट द्या व कोर्स करा. प्रेक्षकातून आवाज आला की परंतु अगदी थोडक्यात आम्हाला चार्जरची माहिती द्या ना प्लीज. मी, हो नक्की, मी प्रयत्न करते. आत्मारूपी बॅटरी चार्ज करण्यासाठी चार्जर अर्थात परमात्म्याचा यथार्थ परिचय होणं आवश्यक आहे. आजी, मी रोज मंदिरात जाते, दर्शन घेते, तेच तर परमात्मा आहेत ना. मी, नाही आजी, मंदिरामध्ये देवी देवता असतात. ते दिव्य गुणांनी संपन्न असतात. त्यांचं दर्शन घेताना आपणही त्यांच्यासारखी दिव्य गुणांची धारणा करण्याविषयीचा संकल्प करायचा असतो. आजी, मग परमात्मा नेमके कोण, कुठे राहतात ते? मी, परमात्मा परमधाम निवासी आहेत. ते निराकार ज्योतिबिंदू स्वरूप आहेत. ते सर्वोच्च आहेत, सर्वज्ञ, सर्वश्रेष्ठ आहे, सर्वपरे, सर्वशक्तिवान, सर्व धर्म मान्य आहे, सदैव दाता आहेत. आजी, बाकी गोष्टी समजल्या, पण हे सर्वपरे म्हणजे काय? मी, सर्वपरे म्हणजे सर्व चक्रांच्या परे म्हणजे वेगळे आहेत, जसं जन्म, मृत्यू, कर्म, फळ वगैरे. आजी, अरे, परमात्म्याचा जन्म होत नाही. आपण तर श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतो. मी, हो आजी, श्रीकृष्णांचा जन्म होतो. श्रीकृष्ण देवता आहेत, ते परमात्मा नाहीत. आजी, जन्म होत नाही तर मग ते कार्य कसे करतात? काकू, परमात्मा अवतरित होतात वगैरे असं मी ऐकलं होतं. मी, हो, परमात्मा अवतरित होतात व दुःखमय जगाचा नाश करून सुख, शांती, आनंदाचं जग स्थापन करतात. किशोरदा, आणि सर्वज्ञ म्हणजे काय? मी,
म्हणजे ज्यांना सृष्टीच्या आदी मध्य अंतचं ज्ञान आहे असे सर्वज्ञ. आजी: अच्छा, हे परमधाम कुठे असतं? काकू: ते 3 लोक वगैरे असं काहीतरी असतं, ते काय? मी: 3 लोक म्हणजे सर्वात वरती परमधाम, त्याखाली सूक्ष्म वतन आणि त्याखाली स्थूल वतन म्हणजे हे विश्व. आजी: म्हणजे 3 मजली इमारत असावी तसं ना? मी: हो, आणि सर्वात वरती म्हणजे चंद्र सूर्य ताऱ्याच्याही वर परमधाम, इथे परमात्म्याचं निवासस्थान आहे. आणि सृष्टीवर येण्यापूर्वी आपणही सर्व आत्मा परमधाममध्येच होतो. किशोरदा: अच्छा, हो का? पण या आत्मारूपी बॅटरीचं चार्जिंग करायचं कसं? यालाच राजयोग म्हणतात का? मी: हो, योग म्हणजे जोडणं. आत्मा आणि परमात्मा यांचं महामंगल मिलन अर्थात जोड म्हणजे राजयोग. यामुळेच आत्मारूपी बॅटरी चार्ज होते. शिवाय जन्मजन्मांतराचे विकर्म विनाश होतात. पण हे सर्व करण्याची विधी नीट समजून घेण्यासाठी 7 दिवसाचा राजयोगा मेडिटेशनचा कोर्स करणं आवश्यक आहे. आजी: ताई, इथेच जर आपण कोर्सची व्यवस्था केली तर नंतर अधिक माहितीसाठी आम्ही सेंटरला जाऊ, चालेल? मी: हो, नक्की. येणाऱ्या सुट्टीमध्ये आपण ती करू. तुम्ही सर्वजण आपल्या परिवारासहित नक्की या. काकू: कोण कोण येणार बरं? हात वर करा. सर्वांनीच हात वर केला. एक नाही तर 2 हात वर केले. किशोरदा: ताई, आमचे सिंगापूरचे मित्र आहेत, त्यांना पण कोर्स करण्याची इच्छा आहे. आणि इतरही माझे नातेवाईक वेगवेगळ्या शहरात राहतात. काय त्यांच्यासाठी ऑनलाईन कोर्स घेता येईल? मी: हो, घेता येईल ना. त्याचीही आपण व्यवस्था करू. काकूंनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली. ऑनलाईन राजयोगा मेडिटेशनची लिंक इथे दिली आहे. www.youtube.com/playlist?VGLYF. हा लेख इथे समाप्त होत आहे. आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवनपद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कानकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी.